सातारा सांगली विधान परिषदेचे आमदार श्री धैर्यशील दादा कदम यांच्याशी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्री सिद्धेश्वर पुस्तके यांनी केलेल्या चर्चेतील व दिलेल्या निवेदनातील गांभीर्य व तीव्रता लक्षात घेऊन शिक्षकांच्या विविध ज्वलंत प्रश्नांबाबत माननीय आमदार श्री धैर्यशील दादा कदम यांनी विधान परिषदेमध्ये आवाज उठवला। टीईटी परीक्षेसंदर्भात शिक्षकांना दिलासा देऊन जाचक अटी रद्द करणे, SIR व BLO सारख्या असंख्य अशैक्षणिक कामाच्या कचाट्यातून शिक्षकांची मुक्तता करणे, संख्यात्मक गुणवत्तेपेक्षा वास्तवातील गुणात्मक गुणवत्तेवर भर देणारा कृती कार्यक्रम आखणे, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तातडीने मिळण्यासाठी DBT पोर्टल त्वरित सुरू करणे यांसारख्या विषयांची विधान परिषदेमध्ये प्रभावी मांडणी करून आमदार श्री धैर्यशील दादा कदम यांनी सरकारचे लक्ष वेधले। प्राधान्यक्रमाने शिक्षकांचे प्रश्न तळमळीने मांडल्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू भगिनींकडून आमदार श्री धैर्यशील दादा कदम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। शिक्षकांच्या प्रश्नांबाबत आमदार धैर्यशील कदम यांच्याशी चर्चा करताना अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्री सिद्धेश्वर पुस्तके यांच्या समवेत सातारा जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री महेंद्रजी जानूगडे, सरचिटणीस श्री समीर बागवान, श्री संजय सुतार, श्री शरद माळवे, श्री देवीदास ढोले, श्री तानाजी कांबळे, शंकर देशमाने, दत्ताजी साठे, रवींद्र येवले व बहुसंख्य शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते।